मित्रांनो, मला आणखी एका विषयाकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे. ही बाब कोणीही नाकारू शकत नाही की 21वे शतक हे तंत्रज्ञानावर आधारित शतक आहे. आणि जेव्हा तंत्रज्ञानावर आधारित आहे तेव्हा इतिहासाकडे नजर टाकली तर लक्षात येते की इतिहास साक्षीदार आहे की ज्या ज्या देशांनी तंत्रज्ञानात प्रावीण्य मिळवले ते देश विकासाच्या शिखरावर पोहोचले. आर्थिक सामर्थ्याचे नवे मापदंड निर्माण केले. आपण ज्या ज्या वेळी तंत्रज्ञानाच्या विविध आयामांबद्दल बोलतो मी तुमचे लक्ष सेमीकंडक्टरकडे वेधतो. उदाहरण म्हणून सांगतो, मी इथे लाल किल्ल्यावरून कोणत्याही सरकारवर टीका करण्यासाठी उभा नाही आणि मला तसे करायचेही नाही. पण देशातील तरुण पिढीला माहिती असणे तितकेच गरजेचे आहे. आपल्या देशात 50-60 वर्षांपूर्वी सेमीकंडक्टर बद्दलच्या फाईल्स सुरू होत्या. 50-60 वर्षांपूर्वी कारखान्याचा विचार सुरू झाला होता. माझ्या तरुण मित्रांनो, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आज जो सेमीकंडक्टर संपूर्ण जगाची ताकद बनला आहे, 50-60 साल पहले तो विचार, त्या फाईल्स 50-60 वर्षापूर्वी लटकल्या आणि त्या विचाराचीच भ्रूण हत्या झाली. 50-60 साल गवा दी. आपण 50-60 वर्षे वाया घालवली. आपल्यानंतर अनेक देश सेमीकंडक्टरमध्ये प्रावीण्य मिळवून जगात आपली ताकद प्रस्थापित करत आहेत. मित्रांनो, आज आपण त्या जुन्या ओझ्यापासून मुक्त होऊन मिशन मोडमध्ये सेमीकंडक्टरचे काम पुढे नेले आहे. 6 वेगवेगळ्या सेमीकंडक्टर युनिट्सची उभारणी सुरू झाली आहे आणि 4 नवीन युनिट्सला आम्ही आधीच हिरवा झेंडा दाखवला आहे. मला माझ्या देशबांधवांना, विशेषतः तरुणांना आणि जगभरातील भारताच्या तंत्रज्ञानाची ताकद ओळखणाऱ्या लोकांना सांगायचे आहे इसी वर्ष के अंत तक मेड इन इंडिया की या वर्षाच्या अखेरीस मेड इन इंडिया, भारताने बनवलेल्या, भारतात तयार झालेल्या, भारतातील लोकांनी तयार केलेल्या मेड इन इंडिया चिप्स बाजारात येतील. मी दुसरे उदाहरण देईन. ऊर्जा क्षेत्रात आपण अनेक देशांवर अवलंबून होतो.